पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। माझी लढाई या स्वराज्य पक्षाची परिवर्तन महाशक्ती ही लढाई कोणाच्या बरोबर आहे? ही लढाई आहे सर्व प्रस्थापितांच्या बरोबर। जे प्रस्थापित 20-20 वर्ष 30-30 वर्ष 40-40 वर्ष सत्तेत राहतात। पैशाचा माज आहे या लोकांना आणि पैशावर जसं आपल्याला राजकारण करायचं त्या पद्धतीने ते करत असतात आणि ह्या सगळ्या या माजलेल्या लोकांना या सगळ्या माजलेल्या टग्यांना कुठेतरी रस्ता दाखवण्यासाठी एक गरीब शेतकरीचा मुलगा, एक गरीब शेतमजुराचा मुलगा जो भूमिहीन आहे, ज्याच्या इलेक्शनसाठी सगळेजण स्वतःचे पैसे काढून इलेक्शन साठी पैसे देतात, अशा शेतकऱ्याच्या मागे उभा राहणं हे छत्रपती घराण्याचं हे कर्तव्य आहे। आपला सामान्य माणूस, आपला शेतकरी माणूस, आपला कष्टकरी माणूस, जो शेतकरी मजूरचा मुलगा आहे, त्याच्या आई आजही दुसऱ्या शेतात मजूर म्हणून जातात, असा माणूस विधान भवनात जायला नको का? अजितदादा पवारांच्या बद्दल स्वतः नरेंद्र मोदी म्हणतात हा 74,000 कोटीचा घोटाळा, 74,000 कोटीचा सिंचनाचा घोटाळा हा अजित पवार यांनी कंपनीने केलाय। संकल्प पत्र म्हणजे जाहीरनामा काढलाय। त्या संकल्प पत्र मध्ये काय लिहिलंय भाजपने? कर्जमाफी करू, महाराष्ट्राच्या लोकांची, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हमी भाव चांगला देऊ। एवढे वर्ष झोपला होता का? मग इलेक्शन आली म्हणून तुम्हाला सुचते? आता तुम्हाला सुचते कर्जमाफी? राज्य पक्षाच्या माध्यमातून जे अन्याय होत असेल त्याला न्याय देण्याची भूमिका हे स्वराज्य पक्ष करणार। त्याचा या प्रस्थापित लोकांना, माजलेल्या लोकांना त्याच्या पुढे काही असले माजलेलं पण चालणार नाही। आणि प्रशांत निकट सांगतो, इथं कोणी तुम्हाला जर धमकी स्वरूपात काही गडबड करायचा प्रयत्न केला या तुमच्या मतदारसंघात, त्याला संभाजीराजे आडवे येतील। संभाजीराजांची गाठ असेल मग। शेतकरी आहोत आम्ही, कोणाला लोबडलेलं नाही। आम्ही लोबाडणाऱ्या माणसाला सरळ करण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे। शेतकऱ्याला कोणी हात लावायचा प्रयत्न केला, शेतकऱ्याला वाईट नजरेने बघायला बघितलं आणि प्रशांत जिक्करकडे कोणी वाईट बघायला बघितलं, गाठ छत्रपती संभाजीराजांची आहे, त्या शिवाजी महाराजांच्या वंशजाची गाठ असणार आहे हे मी सांगू इच्छितो। आणि म्हणून